जय जय श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 24। श्री गणेशाय नमः। जय जय अजी निरंजना अलक्ष गोचर व्यक्त निर्गुणा पूर्ण ब्रह्मा माया हरणा चक्र चालका आदि पुरुषा हे गुणातीता सर्वत्र भरिता सगुण रूपा लक्ष्मीकांता। मागील अध्यायी रसाळ कथा मच्छिंद्रोत्सव दाविला एका सुवर्ण विटेसाठी कनकगिरी करी गोरक्ष जेठी आता मम वाग्वटी भरतरी आख्यान वद्विका तरी श्रोते ऐका कथन पूर्वी मित्र रश्मी करता गमन वात चक्री प्रेरुनी चंदन अस्ता चळा जातसे तो उर्वशी विमानासनी येत होती भूलोकावनी तवती दारा मुख्य मंडणी मदन बाळी देखिली देखताची पंचवाणी शरीर वेधले मित्रावरुणी वेदतांची इंद्रिय स्थानी येऊनी रेत झगटले झगटताची इंद्रिय रेत स्थान सोडून झाले विभक्त विभक्त होता पतन त्वरित आकाशाहुनी पै झाले परी आकाशाहुनी होताची पतन वातानी ते विभक्तपण द्विभाग झाले मही कारण येऊनी आदले एक भाग लोमश आश्रमा येऊनी पावला थेट उत्तमा घटी पडताची तनु उत्तमा अगस्तीची ओतली या परी दुसरा भाग तो कौलिक ऋषींच्या आश्रमात चांग येताची कैसा झाला वेग तोच श्रवण करा आता। कौलिक घेऊनी पात्र भरतरी भिक्षोद्देश धरुनी अंतरी निघता झाला सदना बाहेरी वस्ती पर्यटन करावया परी कौलिक येताची बाहेर भरतरी ठेवूनी महीवर बंद करतसे सदनद्वार कडी टाळे देऊनिया परी भरतरी ठेवली अंगणात तो आकाशातुनी रेत त्यात येऊनिया अकस्मात भाग एक आदला तो इकडे कौलिक ऋषी टाळे देऊनी गृहद्वारासी येऊनी पाहे भरतरीसी तो रेत व्यक्त देखिले रेत व्यक्त देखताची पात्र अंतःकरणी विचारी तो पवित्र चित्ती म्हणे वरुणी मित्र रेत सांडले भरतरी तरी यात द्रुमी नारायण अवतार घेईल कलित पूर्ण 301 सहस्त्र दिन वर्षे लोटली कलीची इतकी वर्षे कलीची गेलिया द्रुमी नारायण अवतरेल भरतरिया तरी आता भरतरी रक्षुनिया ठेवू आश्रमी तैसीच मग मी भरतरी रेत व्यक्ती रक्षिता झाला आश्रमाप्रती त्यास दिवस लोटता बहुती पुढे कली लागला मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारता प्रकरण देशी भरतरीने उनी मंद्रा चळासी गुहाद्वारी ठेवली गुहाद्वारी ठेवूनी पात्र अदृश्य विचरे तो पवित्र तो कली लोटता वर्षे 3 सहस्त्र 103 वर्षे तो द्वारकाधीश अंशे करुण भरतरीत संचरला द्रुमी नारायण जीवित्व व्यक्त रेता कारण होताची वाटी लागला वाढी लागता दिवसेंदिवस पुतळा रेखत चालिला विशेष पूर्ण भरता नवमास सिद्ध झाला तो पुतळा परी मक्षिकेने पात्रात मधूचे जाळे केले होते त्याचे संग्रह व्यक्त बाळ वाढी लागला वाढी लागता मधु बाळ नवमास लोटता गेला काळ परी तो देहे होता स्थूळ भरतरी पात्र भंगले बहुत दिवसांचे पात्र साधन झाले होते कुजटपण त्यात पर्जन्य काळी कड्यावरून पर्वत कोसळता लोटले कोसळता परी एक पाषाण गडबडीत पात्रा ते स्थान परी पावताची पात्रासी झगटोन भरतरी भंग पावली भरतरी भंगताची बाळ त्यात तेजस्वी मिरवले शकलात मक्षिकेचे मोहळ व्यक्त तेही एकांग झाले मग निर्मळपणी बाळ विरक्त मिरवू लागले स्वतेजात जैसे अभ्र वेगळे होतात दीप्त निर्मळपणी मिरवतसे की स्थिरावल्या जैसे जीवन तळा बैसले गडूळपण ते बाळ भरतरी शुक्तिका रत्न
विमुक्त झाले वेष्टना. परी कडा कोसळला कडकडीत, शब्द झाले अतिनेट. तेणे करुणी मक्षिका चाट, भय पावोनी पळाल्या. येरीकडे एकटे बाळ, शब्द रुदन करी कोल्हाळ. तेथे चरे कुरुंग मेळ, त्या ठाई पातला. तयात गरोदर कुरंगिणी, चरत आली तये स्थानी. तो बाळ रुदन करता नयनी, निवांत तृणी पडलेसे. तरी अपाट तृण दिसे मही, त्यातही बाळ सबळ प्रवाही. चरत येता हरणी त्या ठाई, प्रसूत झाली बाळपै. प्रसूत होता बाळे दोन्ही, झाली असता कुरंगिणी. पुन्हा मागे पाहे परतोनी, तो 3 बाळे देखली. माझीच बाळे त्रिवर्ग असती, ऐसा भास ओढवला चित्ती. मग जीवा लावणी तया प्रती, चाटुनी घेतले असे. परी ती खडतरपणी दोन्ही पाडसे तिथे. संध्या अवसरी झगटली स्तनाते, परी हे बाळे नेणे पानाते. स्तन कवळावे कैसे ते. मग ते कुरंगिणी लोटुनी पाडस, चहूकडे ठेवूनी चौपदास. मग वत्सलोनी लावी कासेस, मुख त्याचे स्थानासी. ऐसे लोटता काही एक दिवस, तो ते रांगू लागले म्हैस. मग ते मृगी लावूनी थानास, संगोपन करीतसे. ऐसे करवोनी स्तनपाई पाणी, नित्यपायी कुरंगिणी. आपले मुखीची जिव्हा लावूनी, करी क्षाळण शरीरासी. पाडसे ठेवूनी तया स्थानी, चरू जात असे विपिना हरणी. घडोघडी येत असे परतोनी, जाई पाजुनी बाळाते. ऐसे करता संगोपन, वर्षे लोटली तया ते 2. मग हरणामध्ये ची जाऊन, पत्रे भक्षी वृक्षांची. परी त्या वनचरांचे मेळी, विचरता सावज भाषा सकळी. स्पष्ट होऊनी त्या मंडळी, त्या समान बोलत असे. हस्ती वर्ग गायी म्हैशी व्याघ्र, जंबुक लांडगे हरिण भयंकर. शार्दूल रोही गेंडा सांबर, भाषा समजे सकळांची. सर्पकिडे मुंगी पाळी, पक्षी याची बोली सकळी. तैसेची कोकुनी उत्तर पावली, देत असे सकळासी. ऐसिया परी वनचर रंगणी, प्रत्यक्ष अवतार विचरे काननी. जिकडे जिकडे जाय हरणी, तिकडे तिकडे जात असे. ऐसा 5 वर्षेपर्यंत हरणी मागे तो हिंडत. तो एके दिवशी चरत चरत हरणी आली त्या मार्गे. काननी चरता मार्गे नेटे, तो बाळही आला ते वाटे. तो मार्गी सह स्त्री पुरुष भाट, मग त्या वाटे ती येती. त्या भाटा जयसिंग नाम, कांता रेणुका सुमध्यम. परी उभयतांचा एक नेम, एक चित्ती वर्तती परी कैसे अलोटी. शत्रु मित्र ऐक्य दृष्टी, की धनद घात का मोहपोटी. समानची वर्ततसे, तन्नयाये पुरुष कांता. प्रपंच राहटी वर्तत असता, तो सहज त्या मार्गे येता. तया ठाई पातली परी मार्गावरती. बाळ देखले दिव्य शक्ती, बालार्क किरणी तेजाकृती. लखलखीत देखले, की सहजासहज करावया गमन. मही उतरला रोहिणी रमण, की पावक तेजकांती वसन. गुंडाळले वाटतसे. ऐशा परी तेजपुंज, जयसिंग भाट देखता सहज. मनात म्हणे अर्क तेज, बाळ असे कोणाचे. ऐसे स्त्रियसी म्हणतसे. ऐसिया अरण्यात असे, बाळ सांडूनी गेली सुरस. माता पिता कैसी ती, की सहज चाली चालता. यात चुकली याची माता. ऐसे अपार संशय घेता, तयापाशी पातली परी बाळ पाहून. भय व्याप्त झाले मन, मग मृग बोलिले आरंभळून. पळू लागले मार्गाते. ते पाहुनी जयसिंग भाट, धावूनी धरली बाळकाची पाठ. पाठी लावूनी धरुनी मनगट, उभा केला बाळ तो. उभा राहुनी त्याते बोलत, म्हणे बाळा सांडी भयाते. तू ते भेटवीन तव माते ते, माता कोणती सांग.
परी ते कुरंग भाषे करून आरंभळ तसे छंदे करून नेत्रा लोटले अपार जीवन हाक मारी हरणी ते परी ते हरणी बाळ पाहून पाहून कासा विष झाले परम प्राण परी मनुष्य भय करून निकट येऊ शकेना हरणी आपले ठाईच्या ठाई परम आरंभळे महिते देही येरीकडे मार्ग प्रवाही भाट बोले बाळा ते म्हणे वत्सा व्यर्थकार अडसी कोण माता पिता आहे तुझसी सोडून गेली अरण्यासी तरी भेटबू तुझा आता परी कुरंग भाषे करून ब्याब्या करुणी करी रुदन मग भाट म्हणे हे वाचाहीन मुखस्तंभ चाटतसे मग हस्त कुणेने पुसे त्याते परी खूनही ते नेणे परते मग जयसिंग म्हणे आपले मनाते परम अज्ञानी बाळक हे तरी आता असो कैसे याते आपुल्या नावे वस्तीस याची जननी भेटल्यास हस्तगत याते करू ऐसा विचार करुनी मानसी उचलूनी घेतला स्वस्कंधासी परी ते आरंभळोनी हरणीसी पाचारीत अट्टहासे परी ती कुरंग भाषा काही जयसिंगा ते माहित नाही तैसे वाहुनी मार्ग प्रवाही घेऊनी जात बाळका परी त्या बाळकासी घेऊनी जाता अति आरंभळे हरणी चित्ता सव्यापसव्य वेढा भवता घेऊनी हंबरडा मारितसे बाळावरी ठेवूनी दृष्टी धाव घेतसे पाठोपाठी ठाई ठाई महितटी उभी राहुनी आरंभळे ऐसी हरणी आरंभळता दुरुनी त्यासी मार्ग गमत परी तो जयसिंग पाहुनी मनात विचार करी आपल्या म्हणे ही हरणी कवणे अर्थी हिंडत आहे काननाप्रती पाडस चुकार झाले निगुती म्हणून हिंडे विपिनी ही ऐसी ये परी चित्ती भास भासुनी गमन करीतसे मार्गास गमन करता स्वगृहास वस्तीस जाऊनी पोहोचला मग ती वस्ती पाहुनी हरणी विपिना गेली निराशपणी परी ठाई ठाई उभी राहुनी हंबरडा मारी आक्रोशे येरीकडे जयसिंग भाट येता ग्रामा झाला प्रविष्ट बाळ ओपुनी कांते सुभट वस्ती फिरू पातला सकळ वस्तीस फेरी फिरून पुन्हा शिबिरा येत परतोन ऐसे करता मास 3 लोटून गेले वस्तीसी परी ते बाळ आरंभळता भयाने राहिली सकळ व्यथा मग थोडी थोडी सवय लागता विसर पडला हरणीसी ते चिनिती बाळा विसर शनेक पडला कुरंगा पर भोजन पानादिक सारासार कळो सविस्तर लागले बोली चाली शने शनेक प्रविष्ट जाहले ते बाळक मग हाका मारी जननी जनक भक्षावया मागत असे असो ऐसिया परी आलोट ग्रामोग्रामी हिंडे भाट हिंडता हिंडता भागीरथी तट काशी क्षेत्री पातला परी विश्वेश्वरी दर्शना जात देवालयांतरी स्नान करुनी भागीरथी तिरी बाळ घेऊनी गेला असे विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातुनी बोलला उमाकांत यावे भरतरी अवतारात दृश्य झाला तुम्ही की ऐसे ऐकुनी नमस्कारिता शब्दोदयी झाला बोलता त्याचे ते शब्द सहजता जयसिंगे ऐकले मग तो मनात करी विचार बाळ हे करता नमस्कार शिवलिंग बोले अति मधुर भरतरी ऐसे म्हणोनी तरी हा आहे कोण अवतार दक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष परी प्रारब्ध योगे आम्हा सुलक्ष प्राप्त झाला वाटत असे जैसा दरिद्रिया मांदुस घट सहज चालता आदळे वाट तेवी आम्हा बाळ चौकट प्राप्त झाले दैवयोगे की चिंता तुरासी चिंतामणी अवचट लागला मार्गे करुणी तेवी माते अवतार तरणी प्राप्त झाला दैवाने की दुष्ट काळाची थोर रहाटी प्राण अन्नावीण होता कष्टी ते सुरभी येऊनी कृपा होती थान आपले ओपितसे
तन्याय माते झाले, निर्दैवा दैवे बाळ लागले, लाधले परी पुण्य पावले, अवतारी दिसतो हा, हे पुण्य तरी वर्णू केवढे, जयासाठी हा स्थूळवट दगड, हर्षे पाहुनी संस्कार पाड, यावे भरतरी म्हणतसे, तरी आता भरतरी नाम, थोर पाचारू वाचे कारण, ऐसी चित्ती कल्पना योजून, पुन्हा शिबिरा पातले परी कांते लागून, सर्व निवेदिले वर्तमान, म्हणे हा पुत्र तुझ कारण, अवतार दक्ष सापडला, परी हा अवतार दक्ष कैसा, म्हणशील तरी वो वाग्रसा, तरी शिव प्रत्यक्ष बोलला ऐसा, यावे भरतरी म्हणोनी, आगे हा बाळ करिता नमन, ध्वनी हे निघाली लिंगातून, ती म्या ऐकली आपल्या काने, म्हणून म्हणतो अवतार हा, तरी आता येथून याते, भरतरी असे नाम निश्चित, पाचारुनी अंतर्भूत, पालन करी बाळाचे, ऐसे सांगुनी तो युवती टाकून गेला फेरा प्रती, परिशोते चित्ती कल्पना घेती, शिव का बोलला भरतरी, यावे भरतरी ऐसे वचन, किमर्थ वदला उमारमण, तरी तो भरतरीत पावला जन्म, म्हणून शिव बोलला असे, भरतरी अवतार सधन, यावे भरतरी ऐसे म्हणून, तरी आता ऐसे ऐका वचन, कथा पुढे परिसावी, ऐसे जयसिंग रेणुकेशी, सांगुनी वर्तमान तियेसी, भरतरी नाम आनंदेसी, पाचारीत उभयता, त्या उभयतांचे जठरांतरी, संतती नसे संसार विहारी, म्हणून स्नेहाची मोहित लहरी, बोलली असे तयाते, रेणुका नित्य बैसवनी अंकी, चुंबन घेत असे लालनंकी, नाना पदार्थ मागितल्या की, आणून देती उभयता, आसन वसन भोजन पान, देती करीती बहु लालन, बाळ खेळताना पाहून, हर्षयुक्त होती ती, बाळ भरतरी पंचवर्षी, बोबडे बोले नाचे महिषी, नाच नाचोनी धावोनी कंठासी, मिठी घातली मातेच्या, मिठी घालता रेणुका सती, उचलून घेत अंगावरती, चुंबन घेता उभयती, हास्यवदन करता ती, हासुनी एकमेका म्हणती, ईश्वर पावला आपणाप्रती, उदरी नसता स्वसंतती, ईश्वरे दिधला कृपेने, दिधला परी आक्षेप चित्तासी, घेऊनी म्हणती या बाळासी, माता पिता चुकल्यांसी, शोधित असती महिते, परी ती शोधिता कोठे, अवचित जरी पडली गाठ, मग ती आपणापासून नेटे, घेऊनी जातील बाळाते, ऐशी चिंता उभयती, नित्य नित्य हृदयी वाहती, आहा हे बाळा लौलिक स्थिती, स्वरूपा मिती नसे याच्या, ऐसे बाळ हे परम सगुण, हे तो नेतील आम्हापासून, ऐसे चिंतती परिमन, घोटाळत उभयतांचे, मग ती उभयता विचार करती, या की यास सोडून क्षेत्राप्रती, मही हिंडता कोणे क्षिती, गाठी पडेल तयाची, मग त्या क्षेत्री स्थळ पाहून, राते झाले भिक्षुकपणे, भिक्षा मागुनी क्षेत्राकारण, निर्वाहाते चालविती, या परी ते भरतरी बाळ, मेळ मुलांचे स्थावर मंडळ, तया माझी खेळे खेळ, राज्य चिन्हे सर्वस्वी, आपण सर्वांचा होऊनी राव, मुलाचीच मुले सर्व, काठीचे करुणी अश्व, शाळा लाविल्या तयाने, मंत्री परिचारक पाय दळजन, स्वार झुंजार कारकून, नाना वेश मुलांशी दाखवून, राजचिन्हे करीतसे, तरी खेळ नवे भविष्य होणार, होय भाग्याचा संस्कार, जैसे ज्याचे भाग्य पर, चिन्हे उदय पावली, तरी असो राजचिन्ही, खेळ खेळता बाळपणी, तो एके दिवशी आरोहणोनी, काष्टशालिके पळती ते वाताकृती, मुखे हो हो करुनी म्हणती, हो हो म्हणूनी थापटिती, काष्टशालिके अश्वाते, ऐसे खेळता सोडूनी क्षेत्र, धावती भरले काननी सर्वत्र, एकांत विपिनी खेळ खेळत, सन्निध कोणी नसेची, परी ते कानन सभाट्यात, भरतरी धावता शालिके अश्वाते, तो पायासी ठेच लागुनी महिते, उलथोनिया पडिला मही कासा विष, होनी सांडिले शुद्ध बुद्धीस, नेत्रे विकासुनी महिते, दाविता झाला तक्षणी, ते श्वेतवर्ण पाहून नयन, अर्भके पळाली भये करुण,
म्हणती भरतरी पावला मरण भूत होईल आता हा. मग हा आपुल्या लागुनी पाठी भक्षील सकळ मग शेवटी ऐसे भय मानुनी पोटी पळून गेली अर्भके. जाऊनी भगीरथी घाटावर करीत बैसली आहेत विचार. मंत्री भरतरिया भूत थोर होऊन हिंडे ग्रामात. मग गडे हो आपण गल्लीसी कैसे खेळावे बक्षील आपणासी. तरी आता आपुले ग्रामासी खेळ खेळू सदनात. या परी दुसरा अर्भक बोलत की बर्वे सांडिले काननाते. मनुष्य कोणी नव्हते तेथे बक्षील असते आपणासी. ऐसे अर्भक घाटावर करीत बैसले आहेत विचार. तो येरीकडे मूर्छा अपार भरतरी ते वेधली. मही पडलासे उलथोन शरीर सुकले तेणे करून. ठाई ठाई भेदले पाषाण रुधिर तेणे वाहतसे. ऐसे होता अवस्थेसी मैत्रावरुणे पाहिले त्यासी. मग पुत्रमोह हृदयासी परम कळवळा दाटला. मग महिष मित्रावरुणी येता झाला स्नेह करुणी. अति लगबगे बाळ उचलोनी हृदया लागी कवळिले. त्वरे आडुनी भागीरथी जीवन तयासी करविले तोय पान. हृदया लागी आलिंगुन सावध केले बाळासी. आणि पाहुनी स्वय कृपादृष्टी मग दुःख लेशाची झाली फिटी. पाषाण घाव घसवटी अदृश्यपणे मिरवले. मग तो बाळ सावधपणी अंकी घेऊनी मिरवोनी परम स्नेह मुखावरुनी वरदहस्ते कुरवाळी. या परी विप्राचा वेश धरुनी तेथोनी चालला मित्रावरुणी. भरतरीचा धरुनी पाणी सदना लागी आणि तसे तो मार्गी येता घाबरे. पाहते झाले सर्व किशोर पाहताची म्हणती भरतरी थोर. भूत होऊनी आला रे ऐसे म्हणूनी आरडोनी पळताती अति भय करुनी. आपुलाले सदना जाऊनी भये दळती संधीत. येरीकडे मित्रावरुणी सदनी आला त्यासी घेऊनी. माता रेणुकेसी पाचारोनी म्हणे सांभाळी बाळाते. मग ते चरणी ठेवूनी माथा म्हणे महाराजा हे ताता आपण कोण्या ग्रामी असता. परम स्नेहाळू आम्हा की ते रेणुका प्रेमळ सती. पाहता विप्र दिव्य मूर्ती वस्त्रासन टाकुनी निगुती. बैसविले त्यावरी मग म्हणे बाळका करी कवळून आणिले तुम्ही मोहे करून. तरी सकळ संशय सांडून नामा अभिधान मज सांगा. येरी म्हणे वो सती ऐक या बाळाचा मी असे जनक. म्हणून स्नेहाचे दौंदिक तरी तुझपाशी मी आलो. तरी बाळ तुझ कारणे काया वाचा केले अर्पण. परी तूही आता संशय टाकून संगोपन करी याचे. ते ऐकुनी बोले ऐसे तुम्ही बाळकाचे जनक कैसे. येरी म्हणे वो अनायासे कथा ऐक बाळाची. अगे मी विप्रवेश तू ते दिसत आहे परी मी दैवत. मित्रावरुणी नाम माते मही लागी वदतात. मग मुळापासून तिथे कथन भरतरी पात्र व्यक्त जनन. हरिणी स्तनीचे संगोपन सकळ निर्णय बदलासे. तरी या बाळाचे संभवन अपूर्व आहे मही कारण. परी असो पूर्ण दैवाने लाभ झाला तुझ याचा. झाला परी आर्तभूत जगी म्हणवी का आपुला सूत. काया वाचा बुद्धी सूत रक्षण करी उचित हे. ऐसे सांगूनी मित्रावरुणी जाता झाला आपले स्थानी. येरीकडे नितंबिनी परम चित्ती तोषली. मग भ्रतारासी सांगे वर्तमान तोही हर्षे ऐकून. मग जननी जनकाचे भयपूर्ण बाळ प्रकरणी फिटले की. जैसे वस्त्र स्पर्शिल्या साबणी सकळ मळाची होय हानी. तेवी मित्रावरुण वाचे करुणे सकळ संशय फिटलासे. किंवा गडूळ झाले असता उदक स्थिरावल्या धावी पवित्र मुख. तेवी याचा समूळ धाक फिटून गेला तत्काळ. की दारा सगुण पर गृही असता गरोदर. परी प्रसूतीचे भय थोर प्रसूत झालिया पिटतसे. की अनभ्यस्त कासे लागता परम भय मानी पार होता. परी पार झालिया सकळ चिंता फिटोनी जाय सरितेची. की अचाट काननी तस्कर भयाते मार्ग मिळाला भय व्यक्त. परी वस्ती पावल्या स्वस्थ चित्त
भयापासून होत असे. त्यांना मित्रावरुणी वार्ता ऐकता उभय करणी, भयमुक्त होती आनंदोनी. हे लावे चित्त पूर्णत्वे, जैसे दुःख जाऊनी होता सुख. पोसे शरीर दौंदिक, तेवी त्याचे चित्ती बलाहक. आनंदाचा उदेला, मग ते अति प्रेमे करून. आशा पाशाचे गुंतले बंधन, मग परम स्नेहाचा खुंट उभवून. गरके घालती त्या सवे, ऐसिया परी दिवसेंदिवस. परम उदेली लालन पालनास, तव काशी क्षेत्री पुण्यवस्तीस. पंचवरुषे लोटली तो षटदश वर्षी भर्तरीनाथ. पूर्ण झाला वये व्यक्त, जयसिंग आणि रेणुके प्रती. लग्न विचार सुचला, मग उभयता बैसुनी एकांती. म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती, लक्ष्मी संबंधा जाती. लग्न करू बाळाचे, ऐसा विचार उभयता करून. जो सोडिते झाले क्षेत्रा लागून. माळवा देशी त्यांचा ग्राम उद्देशोनी. मार्ग धरिती तयाचा, मार्गी चालता ग्रामोग्रामी. भिक्षा करती भिक्षुक धर्मी, मार्गी चालता भविष्यवर्मी. विकट झगटले येऊनी, मार्गी चालता कानात. तस्कर येऊनी अकस्मात. जयसिंग शस्त्रघाते, मुक्त केला प्राणाते. जवळी होते वित्त काही, ते हिरोनी नेले तस्कर उपायी. जयसिंगाचे प्रेतमही निचेष्टित पडियेले. मग ते पाहुनी रेणुका सती, प्रेत कवळुनी देहा निगुती. परमशोके देहाप्रती, सांडिती झाली ते दवा. मग ती उभयता स्त्री पुरुष, भर्तरीने काष्टे मिळवूनी विशेष. अग्नी लावूनी उभयतास, शोक डोही बुडाला. उभयतांचे करता दहन, परी शोक विशोके पोळे प्राण. म्हणे आता तात मातेने, कैसे सोडले काननिया. आहा तुम्ही जननी जनक पाते, झाला परत्र लोक यावरी माहिते. माईक कोणी नसे मजलागी. आहा जननी रेणुका नामनी, कैसी गेली मज सोडोनी. आता आई आई म्हणूनी वाणी, बोलावू मी कोणाते. आहा जननी तू परम माईक, जाणत होतासी तृषाभूक. आता निकटपणी लोक, परम कैसे पाहतील. आहा जननी रात्रीतून 3 वेळा उठून. करवित होतासी तोयपान, तरी मन निष्ठुर का केले. आहा हृदयी धरुनी करिसी चुंबन. वाचे मनसी बाळ हे तान्हे, ऐसे म्हणूनी उदकपान. करवीत अससी नित्यशा, ऐसी माय तू सधन. असोनी केले निष्ठुरपण, मज ऐशावनी सोडून. गेलीस कैसे जननी ये. आहा ताता जयसिंग नामी, कैसा गेलासी मज टाकुनी. आता पृथ्वीवर दैन्यवाणी, कोठे राहू निराश्रित. आहा ताता बाहेर जाता खाऊ, मजला आणीत होता तो मुकटी. खोऊनी सदनी येता पाचारुनी मजदैशी. ऐसा मोह असता पोटी, सांडूनी गेलास विपिन देठी. ऐसे म्हणूनी कर संपुटी, वक्षस्थळ पिटितसे. ऐसे रुदन करीत करीत पेटवोनी झाला शांत चित्त. परी तो तेथोनी न उठे त्वरित, प्राण सोडू पाहतसे. तो मार्गे करून व्यावसायिक, त्या वंजारे वृषभ कटक. त्यांनी पाहुनी त्याचा शोक, परमचित्ती कळवले. मग तयापाशी येऊनी पुसोनी घेतले वर्तमान. वर्तमान कळल्या बोलती वचन, बोध इति तयाते. म्हणती अगा भाट सुता, शोक करसी अतिवृथा. होणार झाले विषय माथा, विधी अक्षरे नेमित. तरी तू आता करसी शोक, तरी काय मिळतील जननी जनक. ईश्वर करणी प्रारब्ध फुटके, आपुलेची म्हणावे. तरी आता धैर्य करून, हित पाहावे आपले आपण. संसार करुणी आपले मितीने, तिन्ही लोकी मिरवावे. ऐसे म्हणूनी बोध अपार, उठविला त्याचा धरुणी कर. मग संगे घेऊनी मुक्कामावर, आणिला से भरतरी. मुक्कामी राहुनी सकजन, रात्री देऊनी अन्नपान. दुसरे दिवशी सवे घेऊन, पुन्हा जात व्यवसायी. ऐसे परी 7-5 दिन शोक करता गेले लोटून. मग दिवसेंदिवस होऊनी विस्मरण, सहज स्थिती वर्ततसे. मग त्या व्यावसायिका सहज,
करू लागला तयाचे काज काज होता तेज पुंज सकळ चाहती आदराने मग आसन वसन भूषणासहित व्यावसायिक सकळ संपादित ऐसे परी काही दिवस त्या स्थितीत लोटून गेले तयाचे यावरी व्यावसायिक धान्य भरुनी अति अमुप उज्जयिनी शहर अवंतिक मार्ग धरिला तयाचा मार्ग सरता वृषभ कटका येऊनी पोहोचला अवंतिका तेथे कथेचा रस निका होईल तो स्वीकारा पुढे म्हणाल पुढिले अध्यायी रस उगाची मानाल स्वचित्तास ऐसे तरी न म्हणावे पियुष सभी घेता कळो येईल तरी ती कथा सुधारस थोर वाढी श्रोत्या धुंडिक कुमर मालू ऐसा नामोच्चार नर हरि कृपे मिरवितसे स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशोद्भाविक चतुर्विंशतितमाध्याय गौड़हा श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु नवनाथ भक्तिसार चतुर्विंशतितमाध्याय समाप्त गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडबंगकानिपमच्छिन्दराद्याः चौरंगी रेवाणक भत्री सज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धा श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अलक्ष निरंजन अलक्ष निरंजन अलक्ष निरंजन।